शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आज आपल्या कोचूर खुर्दमध्ये तालुका रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी आपण आहोत आणि आमचे मित्र मनीष भाऊ या ठिकाणी आहेत. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक केळी या पिकासाठी एक वेगळा पर्याय किंवा एक वेगळी वाट त्यांनी शोधून काढलेली आहे. आपण जर बघितलं मागे तर इथे अंजिराची लागवड आपल्याला दिसते आणि त्या अंजिराच्या मध्ये आपल्याला हे सफरचंदाची लागवड त्या ठिकाणी दिसते आणि त्याच्यातच आपल्याला जो कांदा दिसतोय तो कांद्याची लागवड पण आहे आणि पलीकडं केळीचा बाग आहे. तर मित्र हो, केळीच्या संदर्भामध्ये आपण दरवर्षी बघतो की कुठेतरी अचानकपणे पाऊस येतो किंवा गारपीट होते किंवा वादळ त्या ठिकाणी येत असतं. तर ह्या ज्या रिस्क आहेत या रिस्कला कुठंतरी भागा फोडण्यासाठी मनीष भाऊंनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे. मनीष भाऊ, काय आता याच्यामध्ये तुम्ही आता पुढचं जे तुम्ही मला मगाशी बोलले त्याबद्दल तुमचं नियोजन कसं आहे, काय? माझं नियोजन असं आहे सर की मला शेतीतून निव्वळ माझा खर्च निघाला पाहिजे आणि म्हणजे मला आंतरपीक याच्याकरता घेतलं आहे की माझा मटेरियलचा खर्च आणि लागवडीचा खर्च निघाला तरी मला बस झालं. पण माझं जे शाश्वत उत्पन्न आहे ते शाश्वत उत्पन्न माझे अंजीर वगैरे हे मला माझ्या घरी नेतील. अच्छा, म्हणजे माझं घराचा जो आर्थिक तुटवडा आहे बरोबर, तो थांबल. प्लस माझ्या शेतीचा खर्च शेतच काढून देईल. बरोबर. मला घरून पैसे लावायची गरज पडणार नाही. त्या हिशोबाने मी ते नियोजन केलेलं आहे. बरं, आता पुढचं कसं नियोजन अजून तुमच्या डोक्यात काय काय कशाचे फळबागेमध्ये काय काय करायचं? फळबागेमध्ये माझं एकूण 5 एकरचं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये माझा आता हा 1.5 एकरचा प्लॉट जो आहे तो अंजीर आणि सफरचंद लागवडीखाली आहे. बरोबर. मध्ये मी अंतर ठेवलं आहे कारण मला अंतरपीक घ्यायचं. 2 वर्ष मी अंतरपीकात भाजीपाला वगैरे काही कांदा म्हणा हे घेऊ शकतो. अजून एक 1.5 एकरचं क्षेत्र माझं अंजीर, परत अंजीर आणि 12 फणस जे व्हिएतनाम फणस आहे ते एक चालू आहे आणि आंबा आणि निंबू. बरोबर. हे कारण काय मला 6 महिन्यात जे उत्पन्न देणारे पीक आहे ते माझा खर्च काढून देतील. आणि लॉंग टर्मचे ते माझं शाश्वत उत्पन्न ते 2 वर्षांनी येणारे काय ते मला तेव्हा भेटेल. बरोबर. पण त्याचा जो लोड आहे तो मला आत्ताच येणार. त्या हिशोबाने माझं पुढचं आम्ही नियोजन करत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण जर बघितलं तर नुसती शेती करून किंवा एखादी जुनी पायवाट आहे किंवा त्याला आपण शिप मेंटॅलिटी म्हणतो त्याच पद्धतीने शेती करून उपयोग नाही. आता सध्या आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने शेती करावी लागेल. जे विकेल तेच पिकवावं लागणार आहे आणि थोडंसं आपल्याला तंत्रज्ञानाकडे झुकावं लागेल. आता मनीष भाऊंचा विषय त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला नंतर प्रोसेसिंगमध्ये उतरायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर आहे किंवा आंबा आहे किंवा नारळ आहे किंवा शेवगा आहे, पपई आहे, फणस आहे. म्हणजे या पिकांमध्ये उतरण्याचं कारणच एक आहे की त्यांनी ठरवलं की मला एवढे झाडं 50 झाडं याचे 50 झाडं त्याचे आणि ते स्वतःला मला काढता आले पाहिजेत, पिकवता आले पाहिजेत आणि स्वतः विकता सुद्धा आले पाहिजेत. तरच ते शेतकऱ्याला त्याचं मार्केट मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपण कृषी विभागाच्या मार्फत त्यांना आता बर्ड नेटचं एक ऑनलाईन करून दिलेलं आहे. नंतर या ठिकाणी त्यांना एक पॅक हाऊसची आवश्यकता आहे. एक पॅक हाऊस आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी रिकमेंड करणार आहे किंवा आम्ही त्याच्यामध्ये काम करून देऊ. तुम्हाला मोठं पॅक हाऊस लागलं तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी करू. नंतर PMFME नावाची जी योजना आहे त्याच्यामध्ये आपण यांना जे तुम्हाला अन्न प्रक्रियेसाठी जे काही लागणार आहे मदत ती सुद्धा आम्ही तुम्हाला करून देणार त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आपण जर बघितलेलं ठिबक आहे, ठिबक सुद्धा आपण याला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये आपण त्यांचं प्रकरण जे आहे ठिबक सिंचनचं ते सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की शेतकरी बांधवांनी जर ठरवलं तर त्याच्यामध्ये शासन सुद्धा तुमच्या बरोबर आहे, नाही का? तर तुमच्या इथं येऊन खूप बरं वाटलं आणि खरोखरच एक नवीन पायवाट या ठिकाणी आहे आणि त्यासाठी तुमचे आभार. आणि तुम्हाला केव्हा जेव्हा काही मदत लागली आणि तुम्ही मला गाईडलाईन दिली त्याबद्दल तुमचा आभार असतो. चालेल, थँक्यू.